नमस्कार मित्रांनो, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे साजूक तुपातले बेसन लाडू। तर चला पूर्वया जिभीचे चोचले। आपल्याला बेसन लाडू बनवण्यासाठी लागणार आहे डाळीचं पीठ। हे गिरणीवरून दळून आणलेलं आहे। लाडूचं ते व्यवस्थित दळून देतात, असं थोडंसं दरदरीत दळून घ्यायचं आहे। ते 1 किलो घेतलेलं आहे। इथे मी 3 पावशर पिठी साखर घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे साजूक तूप अर्धा किलो। तर चला लाडू बनवायला सुरुवात करूया। मी गॅसवर एक पितळाचं पातेलं तापायला ठेवलेलं आहे। पितळाच्या पातेल्यात ना लाडू छान बनतात बेसिकली, आणि ते जाड बॉटमचे असतात म्हणून आपण जेव्हा परतत असतो लाडवाचं मिश्रण तेव्हा ते खाली लागत नाही। आधी मी थोडं तूप घालणार आहे। एकदम आपण अर्धा किलो तूप घालणार नाही आहे। इथे साधारण मी 125 ml घातलेलं आहे। आपण परतत जेव्हा जाऊ तेव्हा घालणार आहोत तूप। आता यात घालूया पीठ सगळंच घालायचं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। या लाडूमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला हे कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे। आणि हे पूर्ण जी प्रोसेस आहे ती पूर्ण मंद गॅसवर करायची आहे। मी आता पुढची भाजी घालते तुपाची। हेच आपण 4 बॅचमध्ये करणार आहोत। 125 ml असं आपण तूप प्रत्येक बॅचला घालणार आहोत। एक 10-15 मिनिटांच्या अंतराने। 10-15 मिनिटंही लागणार नाही आहेत। जस्ट 5 मिनिटांनंतर ते छान मिक्स झालं की तुम्ही पुढची तुपाची बॅच घालायची आहे। तुम्ही बघू शकता मी थोडं करून 4 बॅचमध्ये तूप ॲड करून असं टेक्स्चर आलेलं आहे। आता याला छान आपल्याला परतत राहायचं आहे आणि कंटिन्यूअस परतत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे। हे लागू शकतं। आपल्याला हे मिश्रण छान बनण्यासाठी साधारण अर्धा तास परतावा लागतो आणि तेही स्लो गॅसवर। आता आपण हे छान परतत राहूयात। तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। असंच आपल्याला परतत लालसर असं परतायचं आहे, छान ब्राउनिश असं। तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण किती छान असं भाजलं गेलेलं आहे। आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे जेव्हा कोमट होईल मिश्रण तेव्हा आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। थोडंसं लुकवॉर्म हवं आहे आपल्याला। आपलं मिश्रण थोडं थंड झालेलं आहे। आता यात मी घालते पिठी साखर। ही तुम्ही कमी जास्तही करू शकता, तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार। यातच घालते विलायची पावडर। 1 टेबलस्पून विलायची पावडर घालते मी। हे मी क्रश केलेले काजू आणि बदाम आहेत ते घालते। त्याचबरोबर यात घालते मनुके। हे आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत। आता याला 5 मिनिटं मी झाकून ठेवते आणि 5 मिनिटांनंतर आपण लाडू वळायला घेऊयात। चला आता आपण लाडू वळायला घेऊयात। तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही पोर्शन घेऊ शकता आणि जेवढा मोठा लाडू तुम्हाला करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही अगदी इझिली होतात हे लाडू, म्हणजे वळायला याला जास्त मेहनत लागत नाही। तुम्ही बघू शकता किती छान पटकन वळला गेला आहे। आपण इथे ठेवूया त्याला। याच्यावर असं तुम्ही गार्निशिंगसाठी काजू लावा किंवा असेही आपण ऑलरेडी ह्यात ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। अशा प्रकारे मी लाडू करून घेते। बाकीचे लाडू मी अशाच प्रकारे करून घेते। किती छान झालं आहे बघा। तुम्ही बघू शकता आपले लाडू छान वळून झालेले आहेत। 1 किलोचे आहेत साधारण 50 ते 60 लाडू होतात, जसं तुम्ही
किती मोठा करताय त्याच्यावर डिपेंड आहे. चला, आपले साजूक तुपातले बेसन लाडू रेडी आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.